नमस्कार, मी संदीप. एलएस मराठीच्या लाईव्ह बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहुयात 36 जिल्हे 36 बातम्या. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये बेकायदा पाकिस्तानी उत्पादनांचा पर्दाफाश. पाकिस्तानी क्रीमचा साठा जप्त, एफडीएची मोठी कारवाई. राज्यात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू. अकोला जिल्ह्यात आजपासून दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट सक्ती लागू. अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे तब्बल 72,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांना फटका. बीडच्या वडवणीत विठ्ठल बिरुदेव यात्रोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा. धनगरी वेशभूषा आणि जय मल्हारच्या गजरानं परिसर दुमदुमला. बुलढाण्याच्या शेगाव नगर परिषदेत सौंदर्यीकरणाच्या नावाखाली नागरिकांच्या पैशांची लूट. पार्किंग स्टँडमध्ये अनेक दिवसांपासून सौंदर्यीकरणाच्या वस्तू अडगळीत फेकल्या. क्रांतीदिनी दिल्लीत सिंदूर रक्तदान शिबिर. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राहणार उपस्थित. सांगलीतून चंद्रहार पाटलांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये लॉटरी लागल्याचं आमिष दाखवून 29 लाखांची फसवणूक. सराईत आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात. गडचिरोलीत 5व्या दिवशीही राज्यमार्ग बंद. मोदुमतुरा नाल्यावर पाणी कायम. अहेरी रेगुंठा रस्त्यावरील वाहतूक ठप्प. नागरिकांचा बोटीनं जीवघेणा प्रवास. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यात ताडपत्रीचा आधार घेऊन वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार. पायाभूत सुविधांचा उडाला बोजवारा. स्मशानभूमी अभावी पाण्यातून प्रेतयात्रा. उघड्यावर केले अंत्यसंस्कार. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील तुपा गावात मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न समोर. जळगाव जिल्ह्यातील तरसोद ते पाळधी बायपास रस्त्याला गेले तडे. पुलाच्या बाजूचा भराव कोसळला. जालन्यात गोरक्षकांवर जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप. अवैध गोवंश कत्तलीच्या प्रकरणावरून मोठा वाद. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून महापालिकेसमोर आंदोलन. सोलापुरात संजय राऊतांच्या विरोधात गुन्हा दाखल. जयकुमार गोरेंवरील वक्तव्यानं राऊत अडचणीत. भाजपचे नगरसेवक मनीष केतांनी दिली फिर्याद. कोल्हापूरचा आंबाघाट अवजड वाहनांसाठी बंद. रस्त्याला पडले मोठे तडे. मुसळधार पावसामुळे आंबाघाट अवजड वाहनांसाठी बंद. लातूरच्या लघु प्रकल्पांमध्ये केवळ 15.69% पाणी साठा. लातूर जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा. नागरिकांमध्ये पिण्याच्या पाण्याची चिंता कायम. शिंदेंच्या क्लस्टर योजनेवर नाईकांची नाराजी. नाईकांच्या नादाला लागू नका. गणेश नाईकांचा अप्रत्यक्षपणे शिंदेंवर निशाणा. नांदेडचा सहस्त्रकुंड येथील धबधबा प्रवाहित. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. नंदुरबारच्या तोरणमाळला मद्यपीचा तुफान राडा. साताखाई पॉइंटवर पर्यटनासाठी आलेले 2 गट भिडले. अतिवृष्टीमुळे धरणाचं पाणी गढूळ. खामगाव नगर परिषदेकडून पाणी उकळून पिण्याचं आवाहन. जलशुद्धीकरण प्रक्रिया सुरू. मात्र पुढील 2-3 दिवस जपून पाणी वापरण्याचे आदेश. निफाडला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलं. शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचं पाणी साचलं. खरीपाचं पीक पाण्याखाली. शेतकरी चिंतेत. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विमा योजनेकडे पाठ. आतापर्यंत 3,13,000 शेतकऱ्यांची नोंदणी. कृषी खात्यानं 10 दिवसांची मुदत वाढवली. पालघरच्या आंबोडे गावात बिबट्याचा वावर. सीसीटीव्हीत कैद. स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी. परभणीत पर्यटन विकासाला गती देण्यासाठी शासनाकडून 56 कोटी 34 लाख रुपयांचा निधी खर्च. स्वच्छतागृह, पाणी, पार्किंगसह मूलभूत सुविधांचा अभाव. सुविधांअभावी पर्यटनाला अपेक्षित गती नाही. माळशेज घाटात तरुणांची हाणामारी. पोलिसांनाही दमबाजी. मद्यधुंद अवस्थेतील एका तरुणाला मारहाण. पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. रायगडच्या खालापुरात भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा 79वा वर्धापन दिन. राजकारणातील भ्रष्टाचारी लोकांना निस्तनाबूत करण्याचा घेतला निर्णय. शिकाप सरचिटणीस जयंत पाटलांची प्रतिक्रिया. रत्नागिरीत जमिनींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार. शेत रस्त्यांसाठी बळीराजा योजनेला गती. रत्नागिरीचा डिजिटल नकाशा 2 वर्षांमध्ये तयार होणार. शेत जमिनींचं सीमांकन. डिजिटल नोंदी पूर्ण होणार. राऊतांच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध. साताऱ्यात फोटोला जोडे मारून आंदोलन. जयकुमार गोरेंबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध. जीवघेण्या खड्ड्यानं घेतला महिलेचा बळी. भिवंडीतील राहनाळ येथे ट्रक खाली चिडून
46 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू. फ्लॅट पाहण्यासाठी निघालेल्या दाम्पत्यावर काळाचा घाला, एक जण गंभीर जखमी. वाशिम जिल्ह्यात हळदीच्या दरात वाढ. प्रति क्विंटल 18,000वर हळदीची झेप. बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी. महाराष्ट्रात आजपासून नवीन धर्म स्वातंत्र्य कायदा लागू. वंचितचे प्रकाश आंबेडकर या कायद्याला न्यायालयात देणार आव्हान. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून 20,779 क्युसेक पाण्याचा विसर्ग. मुठा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. कोहिनूर दुर्घटनेतील इमारतीच्या केअरटेकरला 5 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी. इमारत दुरुस्तीसाठी अमृतलाल निषाद यानं फ्लॅट धारकांकडून पैसे गोळा करून मजुरांकडून दुरुस्तीचं काम करून घेत होता, अशी माहिती. आंबेगाव तालुक्यात अंत्ययात्रेदरम्यान मधमाशांचा हल्ला. प्रेत ठेवून ग्रामस्थांना काढावा लागला पळ. साताऱ्यात छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या समाधीला पुराच्या पाण्याचा वेढा. कृष्णा वेण्णा संगमावरील ऐतिहासिक स्थळ जलमय. श्री साईबाबांच्या हयातीतील रामकृष्ण मूर्तींचा वनवास संपणार. लेंडी बागेत 2 स्वतंत्र मंदिर उभारण्याचा संस्थांचा ऐतिहासिक निर्णय. तर या होत्या 36 जिल्हे 36 बातम्या. पाहत रहा LS मराठी.